नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेचे आता 1500 रुपये नाही तर 2100 रुपये मिळणार आहेत आणि आता हे कन्फर्म झालेले आहे. आज आहे 23 नोव्हेंबर आणि आता सरकारचा आज संध्याकाळपर्यंत सरकारचा निकाल म्हणजे मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे आणि उद्या म्हणजे 24 तारखेपर्यंत हे निश्चित होणार की आता कुठलं सरकार येणार म्हणून. म्हणजे जवळजवळ आता सर्वांनाच समजलेले आहे. तर असे आता थोडंसं असे वाटत आहे की सर्व बहिणींना आता 1500 नाही तर 2100 रुपये हा हप्ता नक्की मिळणार आहे. तर सर्वांनाच मिळेल का हे 2100 रुपये? तर सर्व बहिणींना, ज्या बहिणींना आतापर्यंत 7500 रुपये आलेले आहेत अशा सर्व बहिणींना, किंवा ज्या बहिणींना 3000 रुपये आले, किंवा ज्या बहिणींना दोन हप्ते आले किंवा एक हप्ता आला, अशा सर्व बहिणींना 2100 रुपये मिळतील का? तर नाही. तर का नाही? तर हेच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आणि सत्य अपडेट जाणून घेणार आहोत. तर काय कारण आहे या पाठीमागे? तर बघा, तुम्हाला तर या व्हिडिओमध्ये पुढे सगळं समजणारच आहे की यापुढे सर्व बहिणींना 2100 रुपये का नाही मिळणार हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे समजणारच आहे. तत्पूर्वी आपण व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट करते, विनंती करते की सर्वजण व्हिडिओ एकदा सुरू झाला की पुढे व्हिडिओ बघण्यात सर्वजण मग्न होऊन जातात आणि व्हिडिओला लाईक करायला विसरून जातात. त्यामुळे सर्व बहिणींना, सर्व माझ्या मैत्रिणींना, सर्व ताईंना विनंती आहे की सर्वांनी व्हिडिओ लाईक करा. सर्व भाऊंनी माझा व्हिडिओ लाईक करा. सर्व माझ्या मित्रांना विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा. म्हणजे जास्तीत जास्त बहिणी लाईक करतील तेवढा हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून तुम्ही ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. तर बघा, काय कारण आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच की कुठलं असे कारण आहे की सर्व आतापर्यंत ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे आले आहेत तर अशा सर्व बहिणींना यापुढे 2100 रुपये का नाही मिळणार, तेच आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचे अपडेट हे जाणून घेणार आहोत. लाडकी बहीण योजनेचा आता लवकरच 6वा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे. तत्पूर्वी अत्यंत महत्त्वाची सूचना ही आहे ती तुम्ही सर्व बहिणींनी लक्षात घ्यायची आहे. तर कोणती महत्त्वाची सूचना? तर आपण या इथे आलेलो आहोत लाडकी बहीण योजनेच्या सरकारी पोर्टलवर आपण आलेलो आहोत. तर ही जी वेबसाईट आहे आपली, ही महाराष्ट्राची गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. तर इथे सरकारने काय म्हटलेलं आहे बघा. तर तुम्ही थंबनेलमध्ये वाचलेलंच असेल की या 5 प्रकारच्या वस्तू जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता हा मिळणार नाही. तर बघा, पोर्टलवर प्राप्त अर्जाची एकूण संख्या आहे 1,12,70,261 आणि पोर्टलवर मंजूर अर्जांची एकूण संख्या आहे 1,66,09,139. म्हणजे बघा, 1,12,70,000 इतक्या अर्जांची संख्या, म्हणजे इतक्या बहिणींनी अर्ज भरलेला आहे. आणि त्यापैकी पोर्टलवर मंजूर अर्जांची म्हणजे 1,12,70,261 हे अर्ज हे सरकारपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि त्यापैकी किती अर्ज हे मंजूर झालेले आहेत? तर 1,66,09,139. बघा, म्हणजे आतापर्यंत बऱ्याच अशा ताई आहेत, बऱ्याच अशा बहिणी आहेत, बऱ्याच महिला आहेत की त्यांच्या खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा आलेला नाहीत. अशा सर्व बहिणींना काळजी करण्याची आवश्यकता नाही. अशा सर्व बहिणी आता तुम्ही निश्चिंत व्हा, कारण की आता इलेक्शन संपलेले आहेत आणि आता इलेक्शनचा निकालही आजच 23 नोव्हेंबरला आजच इलेक्शनचा निकाल संध्याकाळपर्यंत लागणार आहे. आणि उद्या म्हणजे 24 नोव्हेंबरपर्यंत सरकार हे स्थापन होणार आहे. आता अत्यंत महत्त्वाचे अपडेट म्हणजे अत्यंत महत्त्वाची माहिती जी सरकारने तुमच्यापर्यंत ही पोहोचली पाहिजे, ती तुमच्यापर्यंत ही मी सरकारची माहिती पोहोचवत आहे. तर तुम्ही लक्ष देऊन हा व्हिडिओ सगळ्यांनी बघा. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे. तर सर्व बहिणींनी, सर्व महिलांनी हा व्हिडिओ
जास्तीत जास्त बहिणींपर्यंत पाठवा, जास्तीत जास्त भावांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या, शेअर करा, त्यांना सगळ्यांना पाठवा. म्हणजे जेणेकरून कोणत्याही अशा बहिणी आपल्या ज्या आहेत लाडक्या बहिणी, त्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत किंवा ज्या बहिणींनी 15 ऑक्टोबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत अर्ज भरलेले आहेत, अशा सर्व बहिणींना लाडकी बहीण योजनेचा आता 1500 रुपये आधी मिळत होते, तर आता 600 रुपयांनी या हप्त्यामध्ये वाढ केलेली आहे सरकारने. आणि आता 2100 रुपये तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये उद्यापासूनच तुमच्या खात्यामध्ये 2100 रुपये हे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तर तत्पूर्वी तुम्हाला हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट माहीत असणे हे अत्यंत गरजेचं आहे. तर बघा, सरकारने जेव्हा ही योजना आणली तेव्हा सरकारने या योजनेच्या नियमांमध्ये सरकारने काय सांगितलं होतं की बघा, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी मान्यता दिली. बघा, 28 जूनला मान्यता मिळाली होती या योजनेला. आणि बघा, या योजनेमार्फत आता सरकारने काय सांगितलं होतं, महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रुपये 1500 असा आर्थिक लाभ हा DBTद्वारे देण्यात येणार आहे. तर यामध्ये काय सांगितलं होतं, लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारने काय सांगितलं होतं की महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे आणि जे म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहतात, जे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत त्यांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ होणार आहे. आणि दुसरं महत्त्वाचं काय आहे की राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला. तर काय झाले माहीत आहे का, असे बरेच कुटुंब आहेत की त्या कुटुंबांमध्ये जवळजवळ 2 ते 3 महिला ह्या अविवाहित आहेत आणि अशा सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ झालेला आहे. तर काय करणार आहे सरकार, तर अशा बहिणींकडून पैसे हे पुन्हा सरकार वसूल करणार आहे. आणि आणखीन सरकार कोणत्या कोणत्या महिलांकडून पैसे वसूल करणार आहेत, तर अशा महिला की ज्या महिलांनी संजय गांधी निराधार योजनेचाही फायदा घेतलेला आहे आणि लाडकी बहीण योजनेचा सुद्धा त्यांना लाभ झालेला आहे, अशा बहिणींच्या खात्यातून सरकार पैसे वसूल करणार आहे. म्हणजे सरकार त्यांच्याकडून पैसे पुन्हा घेणार आहे. तर आणखीन महत्त्वाचं काय आहे, तर लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे. तर बघा, म्हणजे ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला आहे, अशा लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेली महिला त्यांचे जे बँक खाते आहे हे आधारला लिंक असणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि त्याहूनही महत्त्वाचं काय आहे की लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे. तर बघा, म्हणजे आता मला तुम्ही सांगा की सरकारने सांगितले होते की ज्या कुटुंबातील ज्या महिला आहेत, त्यांच्या कुटुंबातील असं कोणीही अशी व्यक्ती नको की त्यांचं 2.5 लाखांपेक्षा त्यांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, असे कोणीही महिलांनी फॉर्म भरायचा नाही. तर अशा बऱ्याच अशा ताई आहेत, बऱ्याच अशा महिला आहेत की त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचे हे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे किंवा ते कर भरतात, म्हणजे करदाता आहेत किंवा ते सरकारी कुठल्याही कार्यालयात ते कार्यरत आहेत. अशा बऱ्याच ताईंनी फॉर्म भरलेले आहेत, अर्ज केलेले आहेत आणि अशा ताईंना लाडकी बहीण योजनेचा लाभही झालेला आहे. तर अशा सर्व ताईंना 6वा हप्ता मिळणार नाही. आणि आणखीन महत्त्वाचं म्हणजे की अशा ताईंना जर लाभ झालेला आहे लाडकी बहीण योजनेचे, आतापर्यंत जर 7,500 रुपये आलेले आहेत किंवा 3,000 रुपये आलेले आहेत किंवा 4,500 रुपये आलेले आहेत, तर अशा बहिणींकडनं सरकार हे
पैसे वसूल करणार आहे. तर आणखीन काय महत्त्वाचं सांगितलेलं होतं सरकारने, की बघा, म्हणजे आता ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित म्हणजे कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत. म्हणजेच काय, की सरकारी कुठल्याही तुम्ही सरकारी डिपार्टमेंटमध्ये किंवा ज्यांना सरकारी नोकरी आहेत आणि ते म्हणजे पेन्शन घेत आहेत आणि तथापि आणखीन काय, की 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी, कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. तर बघा, आता सरकारी नोकरी ज्यांना होती आणि जे सरकारी क्षेत्रामध्ये जे कामाला होते, कार्यरत होते आणि अशा कुटुंबातील महिलांनी समजा फॉर्म भरला असेल आणि त्यांनाही जर लाडकी बहीण योजनेचे लाभ झालेला असेल, त्यांना म्हणजे 2 हप्ते येऊ देत, 3 हप्ते येऊ दे किंवा संपूर्ण ज्यांना 7,500 रुपये येऊ देत, तर अशा बहिणींना यापुढे लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये हे मिळणार नाही आणि ज्यांना मिळालेले आहेत त्यांच्याकडनं सरकार हे वसूल करणार आहे. तर काय आहे महत्त्वाचं, तर ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, अशांना असे हे कोण आहेत, अपात्र. आपण आता अपात्रता बघत आहोत. तर असे कुटुंब अपात्र आहेत. आणि बघा, सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रुपये 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल. म्हणजे बघा, आता लाडकी बहीण योजनेच्या व्यतिरिक्त जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना असेल किंवा आणखी कोणती योजनेचे तुम्हाला दर महिन्याला जर पैसे येत असतील, तर तुम्हाला तरी सुद्धा जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ झालेला असेल, तर अशा बहिणींना आता यापुढे 2100 रुपये प्रमाणे जे कुठल्याही तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता येणार नाही. अशा बहिणी आता अपात्र ठरणार आहे. आणखीन काय आहे, की ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत. म्हणजे बघा, आता समजा एखादं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबातील कोणी व्यक्ती जर खासदार किंवा आमदार आहे आणि त्या कुटुंबातल्याच महिलेने समजा लाडकी बहीण योजनेचा जर फॉर्म भरलेला आहे, तर अशा बहिणींना आता अशा बहिणी अपात्र ठरणार आहे. जरी त्यांना याआधी लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले असतील, तरी अशा बहिणींना आता यापुढे 2100 रुपये मिळणार नाहीत. आणखीन महत्त्वाचं काय आहे, की ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य आहेत, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन, बघा, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून, म्हणजे ट्रॅक्टर जर असेल तर चालणार आहे, पण ट्रॅक्टर वगळून जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल, तर अशा महिला अपात्र ठरणार आहे. यापुढे अशा महिलांना 2100 रुपयाचा हप्ता मिळणार नाही. जर याआधी तुम्हाला जर मिळाला असेल, तर यापुढे तुम्हाला आता 2100 रुपये मिळणार नाहीत. कारण की सरकारचे हे जे नियम आहेत, आता हे सरकार कसून सगळी तपासणी करणार आहे. पुन्हा सरकारपर्यंत हे जे सगळे काही फॉर्म आहेत, तर ह्या सरकारचं हे सरकार आता पुन्हा ज्या सर्व अर्जांची फेर तपासणी करून मगच अशा सर्व ताईंना 2100 रुपये मिळणार आहे. तर याप्रमाणे सर्व तुम्हाला डिटेल्स माहीतच होते. आणि बघा, सरकारने इथे सांगितलेलं होतं, की अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधार कार्डप्रमाणे अचूक भरण्यात यावी. बँकेचा तपशील व मोबाईल नंबर अचूक भरावा. असे असताना बऱ्याच ताईंचे हे आधारवरचे जन्मतारीख वेगळी होती आणि अर्जावर जी लिहिली गेली होती जन्मतारीख ती वेगळी होती. त्यामुळे अशा सर्व ताईंचे अर्ज हे मंजूर झालेले नाही. आणि आणखीन महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे, की ज्या ताईंना हे अर्ज नाही करता आले, अशा ताईंनी अंगणवाडीमध्ये किंवा सेतू सुविधा केंद्रमध्ये
किंवा ग्रामसेवक किंवा समूह संस्थापन व्यक्ती किंवा आशा सेविका अशा ठिकाणी ज्या ताईंनी अर्ज भरले होते अशा ताईंनी तुम्हाला पुन्हा तुम्ही त्याच ठिकाणी जाऊन तुमचे अर्ज हे चेक करायचे आहे। आता इलेक्शन संपलेलं आहे। ज्या ताईंना अजूनपर्यंत 1 रुपया सुद्धा आलेला नाही तर अशा ताईंनी लवकरात लवकर तुम्ही आशा केंद्र, आशा सुविधा केंद्र, आशा सेविका केंद्र आणि ग्रामसेवक किंवा सेतू सुविधा केंद्र किंवा अंगणवाडीमधून तुम्ही जिथून या ठिकाणाहून जर तुम्ही अर्ज केले असतील तर तुम्ही आता तिथे पुन्हा जाऊन चौकशी करा, म्हणजे तुम्हाला आत्ताची तुमच्या अर्जाची पोझिशन काय आहे ते तुमच्या लवकरात लवकर लक्षात येईल। आणि जर तुम्हाला आतापर्यंत 1 रुपया सुद्धा आलेला नसेल तर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होईल। तर हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला सरकारने जे सांगितलेलं आहे ते तुमच्यापर्यंत, हे सरकारने दिलेले अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे। तर म्हणजे तुम्हाला यापुढे जो येणारा 2100 रुपयाचा हप्ता आहे तो तुम्हाला मिळाला पाहिजे, म्हणून ही अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। तर जास्तीत जास्त बहिणींना, जास्तीत जास्त भावांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जेणेकरून त्यांना सुद्धा ही अत्यंत महत्त्वाची माहिती समजेल, माहिती मिळेल। आणि जर त्यांच्या खात्यामध्ये 2100 रुपये नसेल आले तर त्यांच्याही खात्यामध्ये 2100 रुपये येतील। तर सर्वांनी कमेंट करा की तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आलेले आहेत। ज्या ताईंना आतापर्यंत 3000 रुपये मिळाले असतील तर त्यांनी कमेंट करा की हो आमच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झाले। ज्या ताईंना 7500 रुपये आलेले आहेत त्या ताईंनी कमेंट करा की 7500 रुपये आमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। आणि ज्या ताईंना बोनस आलेले आहेत, ज्या ताईंच्या खात्यामध्ये 1 हप्ता आला असेल तर तुम्ही कमेंट करा हो 1 हप्त्याचे पैसे आले। तर सर्वांनी कमेंट करा, सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर म्हणजे आता यापुढे जे 2100 रुपये येणार आहे ते तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर 2100 रुपये जमा होतील आणि नवीन सरकारची माहिती आली की ताबडतोब तुम्हालाही मिळेल। त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल आणि बेल आयकन प्रेस करून ऑलवर तुम्हाला टच करावं लागेल, तरच तुम्हाला असे महत्त्वपूर्ण सरकारचे जे माहितीचे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि तुम्हाला नवीन नवीन योजनेचा लाभ होत राहील। आणि जर काही योजनेमध्ये बदल झाले तर ते सुद्धा तुम्हाला समजत राहतील, तुमच्यापर्यंत माहिती मिळेल, तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येईल केव्हा, जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल, बेल आयकन प्रेस कराल आणि ऑलवर टच कराल, तेव्हा तुम्हाला असे सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक करा हां। तर बघा आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे सर्व मी तुम्हाला नियम आणि अटी हे तुम्हाला लाईव्ह दाखवले की जे वेबसाईटवर काय होतं सरकारने दिलेले ते तुम्हाला स्वतः दाखवलेलं आहे। पण बघा तरीसुद्धा आता बरेच असे आहेत। आता कार जरी आज म्हटलं तरी कार कोणाकडे, सगळ्यांकडे कार असते का? नाही। मोठा टीव्ही जो आता स्क्रीनच्या रूपात अवेलेबल आहे तो सुद्धा सगळ्यांकडे असतो का? नाही। डबल डोअरचा जो फ्रीज आहे तो सगळ्यांकडेच असतो का? आता ही जी बाईक तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ही बाईक आहे 2 लाखाच्या वर। अशी बाईक, असा टीव्ही आणि अशी कार, म्हणजे कार कोणती असू दे, 4 व्हीलर आणि कार म्हटलं की त्यात सगळं आलं। तर कार आणि बाईक आणि असे डबल डोअरचा फ्रीज हे अशा प्रकारच्या ज्या वस्तू आहेत, या वस्तू ज्यांच्याकडे आहेत अशा बऱ्याच ताईंनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेले आहेत आणि अशा ताईंना पैसे आलेले आहेत, अर्ज मंजूर झालेले आहेत। पण आता अशा ताईंचे खात्यामध्ये यापुढे 2100 रुपये हे येणार नाहीत, कारण की सरकार आता पुन्हा सर्वांचे अर्ज हे कसून पुन्हा तपासणार आहे आणि मगच सर्व ताईंच्या खात्यामध्ये 2100 रुपये हे जमा करणार आहेत।